आपण एक महत्त्वाची बातमी बघतोय। पहलगामच्या बैसरान हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ कमांडर सैफुल्ला कसूरी असल्याचं समोर आलंय। ही माहिती दिली आहे विश्वसनीय सूत्रांनी नेटवर्क 18 ला। फेब्रुवारी महिन्यापासूनच बैसरान हल्ल्याचं प्लॅनिंग करत होता। या प्लॅनिंग करता पाकिस्तानी लष्करातील उच्चस्तरीय अधिकारी आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या अधिकाऱ्यांनी लष्कर-ए-तैयबाला मदत केल्याची माहिती समोर आली आहे। सैफुल्ला कसूरी याने फेब्रुवारी महिन्यात काश्मीरला स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र बनवू अशी घोषणा केली होती। त्यानंतर फेब्रुवारी पासून ते 18 एप्रिल म्हणजेच बैसरान हल्ल्याच्या 4 दिवसांपूर्वीपर्यंत सैफुल्लाने वारंवार POKचा दौरा केला। यात त्याने लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल्लाहसह इतर दहशतवादी संघटनांचे POKतील कमांडर यांच्याशी वारंवार गाठीभेटी घेतल्या। याच बैठकांमध्ये त्याने बैसरान हे ठिकाण निवडलं आणि तारीख सुद्धा निश्चित केली अशी सूत्रांकडून माहिती मिळते। सैफुल्लाहसह यात लष्कर-ए-तैयबाचा POKतील कमांडर अबू मुसा, मोहम्मद नवाज, अब्दुल्ला खालिद तर हिजबुल्लाहचा ऑपरेशनल कमांडर अब्दुल्ला रफा रसूल आणि हुजी कमांडर इदरीस शाहीन यांचा समावेश आहे। दरम्यान हल्ल्याचा कट कसा रचला त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। 2 फेब्रुवारी 2025 ला सैफुल्लाहकडून स्वतंत्र काश्मीरची घोषणा करण्यात आली। फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीरला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची घोषणा करण्यात आली। फेब्रुवारी 2025 मध्ये सैफुल्लाहची अबू मुसा, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रसूल आणि अब्दुल खालिद सोबत बैठक झाली। मार्च 2025 मध्ये POKतील मीरपूर खंबल या भागात बैठक झाली आणि बैठकीत पहलगाम हल्ल्याचा कट रचला गेला।